देवखेळ आहे देवखेळ माणसाच्या आतला. तुम्ही कधी विचार केलाय का, गावात ज्याला देवाचा चमत्कार म्हणतात तो खरंच देव असतो की मागून कोणीतरी माणूस खेळ खेळत असतो? नमस्कार, स्वागत आहे तुमचं जिंगल बेल प्रोडक्शन्सच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत एक मराठी सिरीज देवखेळ बद्दल. देवखेळ ही फक्त एक गोष्ट नाही, ही आहे श्रद्धा, भीती आणि माणसाच्या मनावर राज्य करणाऱ्या खेळाची गोष्ट. गावातली लोक प्रत्येक घटनेमागे देवाची इच्छा पाहतात. आजारी पडलो की देव रागवला, पीक चांगलं आलं तर देव खुश, आणि काही विचित्र घडलं तर तो संकेत. ही गोष्ट आहे देवतळी नावाच्या गावातली, जिथे देव, देवी, भविष्यवाणी, चमत्कार ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या आयुष्याचा भाग असतात. जसं होली पौर्णिमेच्या सणाला पापी लोकांचा नाश करण्यासाठी शंखासुराचा आगमन. पण एक प्रश्न उभा राहतो, हे सगळं खरंच देव घडवून आणतो की कोणीतरी लोकांच्या श्रद्धेचा वापर करून त्यांना नियंत्रित करतो? ह्या सिरीज मध्ये दमदार कलाकारांची फौज आहे. अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी, यतीन कार्यकर आणि अरुण नलावडे. ह्या सिरीजचं लिखाण केलं आहे निखिल पालांडे आणि गौरव रेळेकर यांनी. दिग्दर्शन केलं आहे चंद्रकांत लता गायकवाड यांनी. देवखेळ आपल्याला एक महत्त्वाचा विषय दाखवतो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक. श्रद्धा म्हणजे विश्वास, जो लोकांना धैर्य देतो. अंधश्रद्धा म्हणजे भीतीवर उभा असलेला विश्वास, जेव्हा लोक विचार करणं थांबवतात आणि तेव्हाच त्यांच्या भीतीचा फायदा उचलला जातो. ही सिरीज दाखवते, जे दिसतं तसं नसतं. प्रत्येक गोष्ट चमत्कार नसते. काही गोष्टींचं उत्तर विज्ञानातही असतं. श्रद्धा ठेवा, पण प्रश्न विचारायला सुद्धा शिका. देवावर विश्वास ठेवणं चुकीचं नाहीच, पण माणसावर आंधळा विश्वास ठेवणं धोकादायक आहे. म्हणून देवखेळ म्हणतं, महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे पण अंधश्रद्धेला नाही. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी जिंगल बेल प्रोडक्शन्सच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.